सर्वांना नमस्कार. आज आणखीन एका तिथीबद्दल, एका अमावास्येबद्दल माहिती घेऊन आपण आलेलो आहोत. आणि आजचं वैशिष्ट्य असं आहे, की माघ महिना आपल्याला मागच्या वर्षी कुंभमेळा झाला, तेव्हा आपल्याला सगळ्यांना असं आपण ते विविध न्यूजपत्र किंवा आपण जे म्हणतो, की न्यूजपेपर किंवा वर्तमानपत्र या ठिकाणी आपण वाचले, की माघ अमावास्या आहे, मौनी अमावास्या आहे आणि या अमावास्येला तीर्थक्षेत्रावर जाऊन अंघोळ करणे किंवा काय असं सगळं मानलं जातं. नेमकं हे काय आहे? याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत, की माघ महिना का? आता जसं आपण बघितलं, की डिसेंबर महिन्यापासून उत्तरायण सुरू झालेलं आहे आणि ह्या उत्तरायण म्हणजे आता देव जागृत झाले. देव उठणे एकादशी, देव दीपावली हे आपण सगळं साजरं केलं. म्हणजे असं व्यवस्थिशीर याच्यामध्ये जे आहे शास्त्राने असं मांडून ठेवलेलं आहे, की कशी देवांचं पण शेड्यूल किंवा आपलं पण कसं असावं. तर आता हा जो माघ महिना चालू होईल या अमावास्येनंतर आपल्या मराठी याच्यामध्ये, तर या माघ महिन्यामध्ये तपस्या, दान, धर्म आणि जे काही आपण साधना करू त्याचं फळ मिळतं असं मानलं जातं. जसं आपण मागच्या याच्यात बघितलं, की मर्गजाई म्हणून साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये साजरं केलं जातं. 4 वाजता सकाळी उठतात. भगवान विष्णूंचे, पुन्हा महादेवाचे असे वेगवेगळे भजन सकाळी सकाळी म्हटले जातात आणि त्यांची आराधना केली जाते. तसं आता आपलं माघ महिन्यामध्ये मौनी अमावास्येला 2 ठिकाणी चांगला म्हणजे मागच्या वर्षी तर कुंभमेळा झाला. यावर्षी हरिद्वारमध्ये, प्रयागराजमध्ये हे उत्सव आहेच. तसंच आज आपण हे नेमकं मौनी अमावास्येचं वैशिष्ट्य काय आणि आपण काय केलं पाहिजे याबद्दल काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, की ही तिथी आणि ही उद्याचा उपासनेचा आणि तपस्येचा छान दिवस मानला जातो. मौनी म्हणजे नावातच मौन आहे, की असं म्हणतात, की सकाळी लवकर उठावं, अंघोळ वगैरे करून, स्नान करून जर आपल्याकडे गंगेवर जाऊन झालं तर ठीक, नाही तर घरी जर गंगाजल असेल तर गंगाजल टाकून स्नान करावं आणि दुपारपर्यंत एक मौन पाळलं तर कितीतरी यज्ञांचं पुण्य मिळतं. तर ही कथा किंवा हा संदर्भ कुठून आला? तर त्याबद्दल माहिती अशी आहे, की भगवान श्रीरामांचे पूर्वज सगर राजा, तर यांचं राज्य होतं अयोध्या आणि सगळ्या ठिकाणी. त्यांनी सर्व ठिकाणी विजय मिळवला आणि मग त्यांना जेव्हा चक्रवर्ती राजा व्हायचं होतं, तेव्हा त्यांनी असं ठरवलं, की आपण अश्वमेध यज्ञ करावा. राजांना 60,000 पुत्र होते. आता राजा आणि महत्त्वाकांक्षा त्यांना होतीच. मग त्यांनी असं केलं, की नाही, आपण आता हे चक्रवर्ती राजा म्हणून आपण सगळं करू आणि अश्वमेध यज्ञ आणि त्यासाठी सोडलेला तो घोडा, असं ते सुरू झालं सगळं. जिथं-जिथं घोडा जाईल आणि जो पराक्रांत करेल जो राज्य किंवा जे क्षेत्र, ते त्यांचं राज्य झालं. असं करत-करत जेव्हा असं लक्षात आलं, की भगवान इंद्र जरा साशंक झाले, की ही गडबड आहे आणि यांनी जर सगळीकडंच आपलं वर्चस्व मिळवलं तर काय होईल? म्हणून त्यांनी काय केलं, तो घोडा कपिल मुनींच्या आश्रमामध्ये जाऊन लपवला. आता कपिल मुनींच्या आश्रमात घोडा जाऊन लपवला आणि मग घोडा गायब झाल्यामुळं राजाने, महत्त्वाकांक्षा होता, अहंकार होता, आपल्या पुत्रांना सांगितलं, की जा आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आपला घोडा शोधा. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तर ते कळलं, की घोडा कुठे आहे, तर कपिल मुनींच्या आश्रमात आहे. त्यांना वाटलं ऋषींनी घोडा का बांधला? आणि मग तिथं जे काही गैरसमज किंवा काय होऊन मग त्याच्यामध्ये काही गैरसमज झाले आणि मग त्यांनी ऋषींना काही गोष्टी झाल्या, त्यांच्यामध्ये चर्चा, वाद किंवा काही अहंकार दाखवण्यात आला त्यांना राजपुत्रांकडनं. जेव्हा ऋषींचा तपश्चर्या भंग झाली आणि ते तपश्चर्येतनं जागे झाले, तेव्हा त्यांनी त्यांना भस्म केलं. 60च्या 60,000 पुत्र राखेमध्ये रूपांतरित झाले. काय भस्म झालं? तर अहंकार भस्म झाला. त्याला एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी दर्शवलं. मग आता हे झाल्यानंतर मग राजाला कळलं, हा प्रसंग आला. मग राजाने पुढं जे कोणी पुढील भावी जे राजे असतील त्यांना संपादून त्यांनी अध्यात्म मार्ग स्वीकारला. परंतु त्यांचे पुत्र होते भगीरथ. त्यांनी असं ठरवलं, की नाही, माझ्या या 60,000 जे काही माझे पूर्वज आहेत, पितृ आहेत, त्यांना मी मोक्ष देण्यासाठी प्रयत्न करणार. आणि त्यांनी ते जेव्हा ठरवलं, तेव्हा मग त्यांनी भगवान ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेवांनी सांगितलं, की तुम्ही गंगाजींचं स्नान जर यांना झालं, वृक्षांना झालं, तर त्यांना मोक्ष मिळेल. पण प्रश्न असा निर्माण झाला, की गंगाजींना किंवा गंगामातेला धारण कशी करणार पृथ्वी? कारण ते स्वर्गातनं जेव्हा गंगाजी पृथ्वीवर येतील, त्यांचा प्रवाह पृथ्वी सहन करू शकणार नाही. मग ते असं सांगण्यात आलं, की महादेवांची उपासना करा. भगवान शंकराची उपासना केली. भगवान शंकरांनी इतकी दीर्घ तपस्या त्यांनी केल्यानंतर भगीरथांनी भगवान शंकर प्रसन्न झाले आणि मग त्यांनी सांगितलं, की ठीक आहे, मी माझ्या जटेमध्ये गंगांना स्थापित करून तिथून मग मी ते पृथ्वीवर येतील. अशा तऱ्हेने गंगाजीचा अवतरण दिवस उद्या माघ पौर्णिमेला साजरा केला जातो. कपी मुनी
यांचा तपश्चर्या दिवस पण म्हणून मानला जातो. आणि मग आता हे अवतरण झालं, मग गंगाजी आले आणि मग त्या वाहत वाहत कपिल मुनींचा आश्रम, मग पाताळलोक त्या काळात जे काय म्हणायचे किंवा ती जी जागा म्हणायची त्या ठिकाणापर्यंत झालं, ज्या ठिकाणी मग त्या अस्थींचा स्पर्श अस्थींना स्पर्श झाला गंगाजींचा. मग त्याच्यानंतर तिथे त्यांना मोक्ष मिळाला. मग असं हे ठिकाण कुठे आहे? तर गंगासागर पश्चिम बंगालमध्ये. तर 2 ठिकाणी बऱ्यापैकी वेगवेगळे कुंभमेळ्यानंतरचं सर्वात मोठं ठिकाण म्हटलं तर गंगासागर, जे पश्चिम बंगालमध्ये आहे. गंगाजी जिथं समुद्राला मिळतात. तर असं हे महत्त्व आहे. आता याच्यामधनं आपण काय घ्यायचं? ही झाली पौराणिक कथा. तर या कथेनुसार आपल्याला असं लक्षात येतं की राजामध्ये काय होतं? महत्त्वाकांक्षा होती, अहंकार होता. त्याच्याकडे जे 60,000 पुत्र होते, म्हणजे ते ॲसेट्स जे म्हणतो ना आपण, की माझ्याकडे एवढ्या गोष्टी आहेत, मी ते करणार. आणि मग हे करण्यासाठी त्यांनी ते पुत्र पाठवले आणि मग ते काबीज केलं. ह्या सगळ्या गोष्टी आल्या. पण मग जे ज्ञान असलेले, सात्विक ज्ञान असलेले गुरु आले, कपिल मुनी, आणि मग त्यांनी तो त्यांचा अहंकार नष्ट केला. मग अहंकार नष्ट केला, पण मग आता मोक्ष कुठे मिळाला किंवा उन्नती काय झाली? तर हे जे प्रत्येक आहेत, राजाने काय दाखवलं? तर त्यांनी अहंकार दाखवला. मग 60,000 पुत्र काय दाखवले? तर इच्छा दाखवली, काबीज करण्याचं शास्त्र दाखवलं, कपिल मुनींनी ज्ञान दाखवलं, गंगाजी काय तर त्यांनी करुणा दाखवली. आणि मग अशा तऱ्हेनं जी घटना, मग ब्रह्मदेवाने त्यांना काय सांगितलं? मार्ग दाखवला, ज्ञान दिलं की हे करा. चेतना दिली कुणी? तर भगवान शिवाने. आणि मग सर्वात शेवटी काय झालं? गंगाजींनी या सगळ्यांना मोक्ष दिला. म्हणजे तुमचा अहंकार गेल्याशिवाय, तुमच्या इच्छा गेल्याशिवाय, या सगळ्या टप्प्यांमधनं आपली षडरिपूवर तुम्ही जेव्हा आपण विजय मिळवतो, तेव्हा आपण मोक्षाच्या मार्गाला दाखवतो. हे एक पौराणिक कथा आणि त्याच्या पाठीमागचं शास्त्र, असं आपण इथून घेऊ शकतो. तर आपण काय केलं पाहिजे मौनी अमावस्येला? तर आपण या ठिकाणी जसं सांगितलेलं आहे की इथं काय, ह्या घटनेला धरून आपण काय अभ्यासायला पाहिजे? तर गंगा स्नान करणे, मौन व्रत, राग न करणे, चिडचिड न करणे, शांती पकडणे, डेलीच्या सवयीमध्ये पाहिजे, पण उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे अशा पद्धतीनं. आणि मोक्ष मिळालं कुणाला? पितरांना. म्हणून पितृतर्पणा, किंवा हे पण साऊथमध्ये पितृतर्पणा जास्त पाळल्या जातं, करतात बऱ्यापैकी. आणि उत्तर भारतामध्ये दोन्ही गोष्टी होतात. पितृतर्पणा पण आहे आणि भगीरथांचं आणि यांचं ही जी कथा आहे गंगा अवतरणाची, त्याचं रिलेशन आणि बाकीच्या गोष्टी, म्हणजे जसं प्रयागराजला कुंभमेळा होतो असं. म्हणजे अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळलं जातं, आपल्या पूर्वजांना पण मुक्ती मिळते असं मानलं जातं. तर अशा पद्धतीनं उद्याची माघ अमावस्या आहे. आपण अमावस्येचं ध्यानही घेणार आहोत. एक विशिष्ट पद्धतीची चक्रा जे आपल्या शरीरातले आहेत, त्याच्या संदर्भात अनुसरून एक आपण पॅटर्न तयार करून उद्याचं आपण ध्यान घेणार आहोत. माघ अमावस्या आणि मौनी अमावस्या ज्याला आपण म्हणतो. तर गंगा अवतरण, कपिल मुनी, राजांचा अहंकार, स्वतःवर आपल्या वेगवेगळ्या जे म्हणतो इंद्रिय प्लस इच्छा याच्यावर मिळणारा विजय, असं सगळं हे एक वैशिष्ट्यपूर्ण योग उद्या आहे. तर आपण सगळे भेटूया.